नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी. भाजपाचा दारुण पराभव. उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांनी अक्षरशः या मंत्र्याला रडवलं. 20 पैकी 20 जागा जिंकल्या. भाजपाचा सुपडा साफ झालाय. त्यानंतर शिवसैनिकांनी कसा जल्लोष व्यक्त केलेला आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत की नेमकी कोणती निवडणूक होती ज्यामध्ये सत्ताधारी भाजपाला शिवसैनिकांनी अक्षरशः पराभूत केलेला आहे. आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आपण सुरुवात करूया. जिल्ह्यातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र मानल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित सोसायटीच्या निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप घडला आहे. अनेक वर्षापासून राजकीय प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची झाली. मात्र निकाल लागल्यानंतर पूर्णपणे चित्र हे एकतर्फी दिसले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिलेदारांनी तब्बल 20 जागांवर निर्विवाद मोठा विजय मिळवला आणि ही निवडणूक एकतर्फी जिंकली. 20 जागांवर विजय मिळवत सोसायटीवर निर्विवाद सत्ता मिळवली. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाचा अक्षरशः सुपडा साफ झाला. एकही जागा जिंकण्यात भाजपाला यश मिळाले नाही. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार खासदार त्यांचेच, मंत्रीसुद्धा त्यांचा. परंतु शिवसैनिकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणुकीची रणनीती आखत हा मोठा विजय मिळाला. निकाल जाहीर होता. सोसायटी परिसरात आणि जिल्ह्यातील अनेक भागात शिवसैनिकांनी जल्लोष व्यक्त केला. ढोल ताशे फटाके आणि गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी जय शिवसेना, उद्धव ठाकरे जिंदाबाद अशा मोठ्या घोषणा दिल्या. ही प्रतिष्ठेची निवडणूक नगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आर्थिक व्यवहारासाठी ओळखली जाते. हजारो सभासद, कोट्यवधी रुपयांची उलाढाल आणि अनेक उद्योग व्यवसाय यांच्याशी संबंधित असल्यामुळे या सोसायटीच्या निवडणुकीला नेहमीच मोठं महत्त्व असतं. स्थानिक राजकारणात या संस्थेवर नियंत्रण असणे म्हणजे मोठी ताकद मानली जाते. यंदा या निवडणुकीत प्रमुख लढत ठाकरे गट आणि भाजपा समर्थित पॅनल यांच्यात होती. प्रचाराच्या काळात दोन्ही बाजूनी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. सभासदांना भेटी, प्रचार सभा, बैठका आणि विविध आश्वासने देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मतदानाच्या दिवशीचं वातावरण वेगळं दिसत होतं. मोठ्या संख्येने सभासद मतदानासाठी बाहेर पडले. अनेकांनी बदलाची गरज असल्याचं सांगितलं होतं. निकाल लागला आणि चित्र स्पष्ट झाले. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र दिसत होतं. प्रत्येक फेरीत त्यांची आघाडी वाढत गेली. अखेर अंतिम निकाल जाहीर झाला तेव्हा 20 पैकी 20 जागांवर ठाकरेंचे शिलेदार यांनी विजय मिळवला. या निकालाने उपस्थित सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु भाजपाने यामध्ये शिकून आत्मविश्वासाने निवडणूक लढवली होती. मात्र निकालात त्यांना एकही जागा मिळाली नाही. तेथील स्थानिक मंत्र्यांना मोठा धक्का बसला. या निवडणुकीत भाजपाच्या 2 मंत्र्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी आपल्या समर्थकांना विजयी करण्यासाठी मोठा प्रचार केला होता. परंतु निकाल लागल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. मतमोजणी केंद्राबाहेर जेव्हा अंतिम निकाल जाहीर झाला तेव्हा उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितले की मंत्री अक्षरशः भावूक झाले. अपेक्षित निकाल न लागल्यामुळे ते काही काळ शांत बसले होते. मात्र तेथून त्यांनी पळ काढला. राजकारणात विजय पराजय होत असतो. मात्र या निवडणुकीतील पराभव त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो. दुसरीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र मोठा जल्लोष व्यक्त केला. निकाल जाहीर होताच सर्वांनी फटाके फोडले, गुलाल उधळला, ठाकरेंच्या विजयाच्या घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ही तर छोटी निवडणूक आहे, मात्र आता विचारांचा विजय झालेला आहे असे अनेक शिवसैनिक म्हणताना दिसले. स्थानिक नेत्यांनी प्रचारादरम्यान ठाकरेंनी जे काम केलं होतं त्यावर भर दिला आणि सभासदांसोबत आम्ही कसे आहोत, सामान्य लोक तेच आम्ही आहोत आणि आम्ही निवडून दिलं तर कामं होतील असं पटवून सांगितल्याने ठाकरेंचा जो काही विजय सुकर झाला म्हणावं लागेल. विशेषतः भाजपसाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. कारण त्यांची जिल्ह्यात मोठी ताकद होती तरीही त्यांना यामध्ये काहीच करता आलं नाही. त्यामुळे सर्वात मोठ्या आर्थिक केंद्राच्या या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाने 20 पैकी 20 जागा जिंकल्या. त्यामुळे हा वेगळा राजकीय संदेश महाराष्ट्रात गेला आहे. त्यामुळे येणाऱ्या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये ठाकरे हे नक्कीच विजयी होतील आणि शिवसैनिक गुलाल उधळतील यात काही शंका नाही.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे यांचं प्रामाणिकपणा यामागे विजयाचं श्रेय आहे का? नक्की कमेंट करा. धन्यवाद.